आजच्या लेक्चरचा अपोमिक्सिस. ओके, काय आहे त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो अपोमिक्सिस. ओके, काय आहे अपोमिक्सिस. आता ज्यावेळेस आपण काय बघितलं, जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण काय बघितलं, जो काही मेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट आहे. ओके, जे काही अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे, त्याच्यापासून काय आहे 2 गॅमेट येतात आहे. गॅमेट एकत्र येऊन काय आहे त्याच्यापासून झायगोट तयार होतं आहे. ओके, जे काही गायनोशियम आहे, अँड्रोशियम आहे, याच्यामधून काय आहे इथं फिमेल गॅमेट तयार झाला. ओके, आणि इथं काय आहे मेल गॅमेट तयार झालेला आहे. याच्यापासून एकत्र येऊन काय तयार झाला, झायगोट तयार झालेला आहे. ओके, हा जो झायगोट आहे म्हणजे काय आहे एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे. ओके, एम्ब्रिओ समजतंय. हा एम्ब्रिओ म्हणजे काय आहे, याच्यापासून आता सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं म्हणजे काय तयार झालं, सीड तयार झालेलं. ओके, आता जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे एम्ब्रिओ पासून काय आहे याच्यामध्ये जे काही आपण बघितलं, याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे का, नाही. तुमचं काय आहे, काय डेव्हलप होत आहे, जे काही प्लांट डेव्हलप होत आहे. बट कशापासून तयार होत आहे, जे काही लीव्ज आहे, स्टेम असतील किंवा रूट असेल, त्याच्यापासून काय आहे प्लांट तयार होते. ओके, हे जे प्लांट आहे ते तयार होते. ओके, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काही सीड येत नाही. ओके, सीड काही याच्यामध्ये येत नाही. त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. मग ज्यावेळेस आपण अपोमिक्सिस पाहिजे, अपोमिक्सिसमध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये पण काय आहे असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये पण काय आहे एम्ब्रिओ डेव्हलप होतं आहे. ओके, एम्ब्रिओ डेव्हलप होतं आहे म्हणजे काय आहे त्याच्यापासून परत प्लांट तयार होणार आहे. ओके, बट त्याच्यामध्ये काय आहे जी पहिली हे जी स्टेज आहे काय मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आले पाहिजे, ते एकत्र येत नाहीत. बट डायरेक्ट काय डेव्हलप होतं आहे एम्ब्रिओ डेव्हलप होतो आहे, ते म्हणजे काय आहे अपोमिक्सिस आहे. ओके, ह्या ज्या 2 प्रक्रिया आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याला काय आहे एक्सेप्शन आहे. कोण तर अपोमिक्सिस जे आहे ते काय आहे त्याला एक्सेप्शन आहे. ओके, मग एक्सेप्शनमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मग जर बघितलं तर काय आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस म्हणजे काय आहे तर अपोमिक्सिस हा जो वर्ड आहे तो जो वर्ड आहे काय आहे ग्रीक वर्ड आहे. ओके, त्याच्यामध्ये अपो आणि मिक्सिस ह्या 2 गोष्टी आहेत एकत्र. ओके, अपो म्हणजे काय आहे विदाऊट, विदाऊट, आणि मिक्सिस म्हणजे काय आहे मिक्सिंग. विदाऊट मिक्सिंग ऑफ अ गॅमेट डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ नोन ॲज अपोमिक्सिस. नावातच अर्थ आहे त्याचा. ओके, काय आहे याच्यामधून काय आहे अपोमिक्सिस तयार झालेला आहे. ही जी टर्म आहे, टर्म कुणी दिलेली आहे व्रिंकलर यांनी दिलेली आहे. काय आहे व्रिंकलर जे होते त्यांनी काय आहे अपोमिक्सिस टर्म दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे अपोमिक्सिसमध्ये पण काय तयार होणार आहे एम्ब्रिओ तयार होतोय. एम्ब्रिओ तयार होतोय म्हणजे काय किंवा काय आहे एम्ब्रिओ तयार होतोय. त्या एम्ब्रिओपासून काय तयार होणार आहे सीड तयार होणार आहे. बट इथला जो एम्ब्रिओ तयार होणार आहे तो काय आहे विदाऊट काय तयार होणार आहे विदाऊट फर्टिलायझेशन तो तयार होणार आहे. काय आहे विदाऊट फर्टिलायझेशन तो तयार होणार आहे. या सगळ्या गोष्टी विदाउट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ नोन ॲज काय आहे अपोमिक्सिस. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर वेगवेगळे टाईप्स आहेत अपोमिक्सिसचे. ओके, त्याच्यामध्ये जवळजवळ 6 आहेत. काही ठिकाणी तुम्हाला 4 सापडतील, काही ठिकाणी 2 आहेत. वेगवेगळ्या याच्यानुसार क्लासिफिकेशननुसार आहेत. ते 6च्या 6 आपण पाहूया. ओके, मग आता अपोमिक्सिस काय आहे जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतोय तो वेगवेगळ्या गोष्टींपासून डेव्हलप होतोय. मग त्याच्यामध्ये जर आपण एम्ब्रिओ सॅकचं जर स्ट्रक्चर पाहिलं, ओके, जे मगाशी आपण काढलं होतं त्याच्यामध्ये, ओके, इथं काय आहे मध्ये एक सेल आहे, त्याच्या कडेला काय आहे 2 सिनर्जिड सेल आहे. इन बिटवीन काय आहे पोलार न्यूक्लिया आहे, त्याच्या कडेला काय आहेत अँटीपोडल सेल आहेत. ओके, ओके, या तिन्ही काय आहेत अँटीपोडल सेल. या काय आहे एन. ओके, ही जी आहे ती काय आहे पोलार न्यूक्लियाय आहे. ओके, त्याच्यानंतर
ही जी आहे ती काय आहे, एक सेल आहे. ओके, त्याच्यानंतर दोन्ही कडेच्या ज्या आहेत त्या काय आहेत, त्याच्यामध्ये सिनर्जिड आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर काय आहे, त्याच्या बाजूने जे आहे ते काय असणार आहे, एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅकच्या बाजूला काय असणार आहे, इंटिग्युमेंटचा लेअर प्रेझेंट असतो. काय आहे, त्याच्या कडेला जे आहे ते इंटिग्युमेंट जे आहे ते प्रेझेंट आहे. काय आहे हे, ओके, काय आहे इंटिग्युमेंट. इंटिग्युमेंटच्या बाहेरची जी लेअर आहे ते म्हणजे काय आहे, त्याच्या कडेला जो आहे बाहेर तो काय असतो, न्यूसेलस असतो. एक लेअर अजून बाहेर एक प्रेझेंट असते, तो म्हणजे काय आहे, न्यूसेलस आहे. काढा काढा डायग्राम. चला, काय आहे, न्यूसेलस. ओके, काय आहे, न्यूसेलस आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे, इथं जर बघितलं आपण याच्यामध्ये फायनल जर अजून आपण स्ट्रक्चर घेतलं, कव्हरिंग असतं आणि इथं हे जे पार्ट आहे हा जो आहे तो काय आहे, चलाजा. एक एंड असतो तो, त्याला काय आहे आपण चलाजा म्हणतो. ओके, आणि हे जे तिन्ही आहेत बाहेरचे हे काय असतात, तिन्ही जे आहेत ते डिप्लॉइड आहेत 2n. ओके, 2n. बाकीचे कसे होते, याच्यामधला फक्त पोलार न्यूक्लिआय जो आहे तो काय आहे, डिप्लॉइड. सिनर्जिड सेल पण काय आहेत, हॅप्लॉइड. एक सेल पण काय आहे, हॅप्लॉइड आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. हे काय आहे, टोटल स्ट्रक्चर जर बघितलं तर खाली नाव द्या त्याला, काय आहे, एम्ब्रिओसॅक. ओके, ओके, झाली डायग्राम. ओके, मग आता पार्ट पाहताना काय आहे, फक्त आपल्याला काय आहे, याच्यामधले काय काय पार्ट आहेत त्याच्यापासून डायरेक्ट एम्ब्रिओ डेव्हलप होतो. आता इथं फ्युजन वगैरे काहीच नाही आहे. हे जे काही पार्ट आहेत ह्याचं फ्युजन वगैरे विसरून द्या तो विषय आता याच्यामधला. याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट आता आपल्याला काय आहे, एका एका पार्टला काय आहे फ्यूज करायचं आहे आणि त्याच्यापासून काय आहे डायरेक्टली एम्ब्रिओ डेव्हलप करायचं आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस आपण पाहूया वेगवेगळे त्याचे टाईप्स. ओके, त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ओके, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. ओके, जो काही व्हेजिटेटिव्ह पार्ट, ओके, व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्याच्यापासून काय डेव्हलप होतोय, डायरेक्टली एम्ब्रिओ डेव्हलप होतोय. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता आहे, तर त्याच्यामध्ये न्यूसेलस आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, इंटेग्युमेंट आहे. ओके, आणि अजून काय होता त्याच्यामध्ये तिसरा जो होता तो चलाजा जे आहे त्याच्यापासून काय आहे, ह्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून डायरेक्टली काय डेव्हलप होतोय, तर एम्ब्रिओ डेव्हलप होतोय. त्याला काय म्हटलं जातं, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी म्हटलं जातं. ओके, आणि ते काय आहे, डिप्लॉइड आहे डेव्हलप झालेलं. ओके, ते काय आहे, डिप्लॉइड म्हटलं जातं त्याला. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे याच्यामध्ये अपोस्पोरी. अपोस्पोरी. ओके, आता अपोस्पोरी म्हणजे काय आहे, अपोस्पोरीमध्ये काय होतंय, तर एम्ब्रिओ तयार होतोय. ओके, काय आहे याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतोय. एम्ब्रिओ कशापासून डेव्हलप होतो, तर स्पोरोफायटिक सेल्स ज्या आहेत त्याच्यापासून काय आहे, एम्ब्रिओ डेव्हलप होतोय स्पोरोफायटिक सेलपासून. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, ऑदर दॅन स्पोरोफायटिक सेल म्हणजे कोणत्या, ऑदर दॅन MMC. ऑदर दॅन MMC म्हणजे कोणत्या, जो काही आपण पार्ट पाहिला होता ज्याच्यामध्ये काय आहे, हा ओव्हरी पाहिली. ओव्हरीमध्ये काय आहे, तर ओव्हूल आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या सेल्स प्रेझेंट आहेत. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये काही ज्या आहेत त्या कोणत्या आहेत,
मेगास्पोर मदर सेल, आणि मेगास्पोर मदर सेल जे आहेत त्या सोडून बाकीच्या जे सेल आहेत त्या म्हणजे काय आहेत, त्या स्पोरोफायटिक सेल आहेत. ओके, किंवा त्यांनाच काय आहे, आर्चिस्पोरियम, काय आहे, आर्चिस्पोरियम सेल म्हटलं जातं. काय आहे, आर्चिस्पोरियम सेल्स. ओके, त्याच्यापासून जर डेव्हलप होत असेल तर त्याला काय आहे, अपोस्पोरी म्हटलं जातं. ओके, अपोमिक्सिसचा एक टाईप. ओके, त्याच्यानंतर काय आहे, तिसरी स्टेज हे झालं अपोस्पोरी. त्याच्यानंतर आहे डिप्लोस्पोरी. ओके, डिप्लोस्पोरीमध्ये काय आहे, जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतोय तो कशापासून डेव्हलप होतोय, तर जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतोय तो डायरेक्टली फ्रॉम काय आहे, MMC म्हणजे कोणत्या, मेगास्पोर मदर सेल, त्याच्यापासून काय आहे, डायरेक्ट एम्ब्रिओ तयार झाला तर त्याला काय म्हटलं जातं, डिप्लोस्पोरी म्हटलं जाते. ओके, लक्षात ठेवा. बट याच्यामध्ये काय आहे, MMC आहे, मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल काय आहे, नंतर कशाच्या अंडर जातात, मिओसिसच्या अंडर जातात. ओके, त्याच्यामध्ये रिडक्शन होतं. डिप्लॉइडची काय होती, ती हॅप्लॉइड होती. बट इथं काय आहे, जी MMC डिप्लॉइड आहे डायरेक्ट. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, मिओसिस होत नाही. मिओसिस न होता काय आहे, त्याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होते. जी मधली प्रोसेस आहे ती होत नाही आहे. म्हणजे काय आहे, फिमेल गॅमेट तयार होत नाही त्याच्यामध्ये. ओके, डायरेक्ट काय आहे, विदाऊट मिओसिस. ओके, जे आपण मिओसिस बघितलं होतं, मिओसिस कोणाची कॅरेक्टरिस्टिक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस घडतं, असेक्शुअलमध्ये मिओसिस घडत नाही. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग इथं काय आहे, डायरेक्टली फ्रॉम मेगास्पोर मदर सेलपासून डायरेक्ट काय आहे, एम्ब्रिओ तयार होते. मधल्या ज्या सगळ्या स्टेप आहेत, मिओसिस वगैरे, ते जे काही 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर वगैरे ते तयार होणं वगैरे सगळं स्किप होतं आहे आणि डायरेक्ट काय आहे, एम्ब्रिओ तयार होतं आहे. ओके, ते म्हणजे काय आहे, डिप्लोस्पोरी. त्याच्यानंतर काय आहे, चौथा सगळ्यात महत्त्वाचा, पार्थेनोजेनेसिस. ओके, काय आहे, पार्थिनोजेनेसिस. आता पार्थिनोजेनेसिसमध्ये काय होतं, जे काही एग आहे, ओके, एग सेल, त्याच्यापासून डायरेक्टली काय तयार होतं आहे, एम्ब्रिओ तयार होतो. काय आहे, एम्ब्रिओ. ओके, एग सेल काय आहे, त्याच्यापासून जे काही विदाऊट फर्टिलायझेशन. ओके, विदाऊट फर्टिलायझेशन, कारण की एग सेल आणि त्याच्याबरोबर कोण एकत्र यायला पाहिजे, फिमेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेट बरोबर कोण एकत्र यायला पाहिजे, मेल गॅमेट एकत्र यायला पाहिजे होता. बट इथं काय आहे, ते प्रोसेस न होता त्याच्यामधून डायरेक्टली काय होतं, एम्ब्रिओ डेव्हलप होतोय. ते म्हणजे काय आहे, फक्त एकपासूनच एम्ब्रिओ डेव्हलप झाला, ते म्हणजे काय आहे, पार्थिनोजेनेसिस. ओके, त्याच्यामुळे जे काही पार्थिनोकार्पिक फ्रूट आहेत त्याच्यामध्ये सीड नसतं. ओके, कारण की मेल गॅमेट नाही आहे. मेल गॅमेट जर नाही आहे तर सीड डेव्हलप होणार नाही आहे. ओके, सीडलेस तयार करण्यासाठी काय आहे, ही प्रोसेस आहे. ओके, जे नॅचरल. हां, मग तो आपल्याला येईल पुढे याच्यामध्ये. याच्यामधून काय आहे, पार्थिनोकार्पी आपल्याला कुठे येतो, हॉर्टिकल्चरमध्ये येतो. ओके, पार्थिनोकार्पीचे जे काही रोल आहेत ते हॉर्टिकल्चरमध्ये तुम्हाला विचारले जातात. ते आपण पुढं हॉर्टिकल्चरमध्ये टर्म पाहू. हां, ते हळूहळू कमी होत गेलेले आहे. पार्थिनोकार्पिक ते आहे, ते डेव्हलप झालेले. त्याच्यानंतर पायनॅपल आहे. ओके, त्याचं एक्झाम्पल. ओके, आणि इथं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं पार्थिनोजेनेसिसमध्ये काय आहे, तर पॉलिनेशन होत नाही आहे. ओके, अजून एक पुढचा टाईप येईल, त्याच्यानंतर दुसरा आहे. हे किती झाले, 4. त्याच्यानंतर 5वा आहे अपोगॅमी. ओके, काय आहे, अपोगॅमी. अपोगॅमी म्हणजे काय आहे, जे काही हॅप्लॉइड सेल एक्सेप्ट एग सेल. ओके, हॅप्लॉइड म्हणजे कोणते आता सेल येणार, एक्सेप्ट एग सेल हॅप्लॉइड, बाकीच्या 5 येणार. मग त्याच्यामध्ये 2 सिनेझड आणि 3 अँटीपोडल. ओके, त्याच्यापासून काय आहे, एम्ब्रिओ डेव्हलप होणार. समजतंय काय आहे, एग सेलपासून डायरेक्टली झाला तर काय, पार्थिनोजेनेसिस. आणि बाकीच्या ज्या हॅप्लॉइड आहेत, कोणत्या, सिनर्जिड सेल आणि अँटीपोडल सेल, त्यांच्यापासून जर एम्ब्रिओ डेव्हलप झाला तर त्याला काय आहे, अपोगॅमी म्हटलं जाते. ओके, त्याच्यानंतर मग लास्टचा आहे 6वा, काय आहे याच्यामध्ये, सुडोगॅमी.
ओके. सुडोगॅमी, सुडोगॅमीमध्ये काय आहे तर याच्यामध्ये काय आहे पॉलिनेशन मस्ट आहे, पॉलिनेशनपर्यंतची सगळी प्रक्रिया होती आहे. ओके. आणि त्याच्यानंतर काय आहे एग डेव्हलप होतं आणि ह्या एगपासून पॉलिनेशन झालं, मेल गॅमेट तयार होऊन दिला, पण मेल गॅमेटचा काही रोलच आला नाही आहे. ओके. जी काही एग सेलमध्ये एग तयार झाली, त्याची काही मेगास्पोर मदर सेल होत्या, त्याच्यापासून काय आहे मेगास्पोर तयार झाले, त्याच्यापासून फिमेल गॅमेट तयार झाला तिकडं, तोपर्यंत मेल गॅमेट तयार झाला. बट मेल गॅमेट बरोबर ते फ्यूज न होता काय आहे एग सेलपासून डायरेक्ट काय तयार झालं तर एम्ब्रिओ डेव्हलप झाला. ओके. हे मग तुम्ही म्हणाल की पार्थेनोजेनेसिसमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर पार्थेनोजेनेसिसमध्ये पॉलिनेशन होत नाही, इथं काय होतं पॉलिनेशन मस्ट आहे सुडोगॅमीमध्ये. ओके. काय आहे पॉलिनेशन मस्ट आहे याच्यामध्ये. एक पासून काय आहे एम्ब्रिओ डेव्हलप होतोय विदाऊट काय आहे फर्टिलायझेशन. समजलं, एवढे सोपे कन्सेप्ट आहेत हे. बट त्याच्यासाठी काय आहे फर्टिलायझेशन प्रोसेस कळायला पाहिजे. एका कन्सेप्टवरती कसे कन्सेप्ट बिल्ड होतात हे समजतंय. ओके. या सगळ्या गोष्टी आहेत. मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये काय आहे अपोमिक्सिस. जर एका लाईनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, सीड डेव्हलप होत आहे बट काय आहे एम्ब्रिओ काय आहे विदाऊट फर्टिलायझेशन. ओके. एम्ब्रिओ विदाऊट फर्टिलायझेशन तो तयार झाला. त्याच्यानंतर काय आहे ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी. ओके. ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी किंवा ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी कशापासून तर व्हेजिटेटिव्ह पार्ट. ओके. त्याच्यामध्ये कोणते कोणते तीन, एक पहिला आहे न्यूसेलस. ओके. इंटिग्युमेंट चलाजा. ओके. ते त्याच्यानंतर दुसरा काय आहे त्याच्यामध्ये अपोस्पोरी. ओके. अपोस्पोरी कशापासून स्पोरोफायटिक सेल. स्पोरोफायटिक सेल म्हणजे कोणत्या एक्सेप्ट मदर सेल. ओके. किंवा जे काही मेगास्पोर मदर सेलपेक्षा काय आहे मेगास्पोर मदर सेल. त्याच्यानंतर काय आहे डिप्लोस्पोरी डायरेक्टली फ्रॉम कशापासून मेगास्पोर मदर सेल्स. ओके. डायरेक्ट. त्याच्यानंतर चौथा काय आहे पार्थेनोजेनेसिस. ओके. त्याच्यामध्ये काय आहे एग पासून डायरेक्ट काय आहे एम्ब्रिओ बट पॉलिनेशन नॉट इन्व्हॉल्व्ड. ओके. ते त्याच्यानंतर चौथा काय आहे अपोगॅमीज ना. त्याच्यामध्ये काय आहे कोणत्या सेल आता ह्याच्यामध्ये एक्सेप्ट एक सेल, कोणत्या हॅप्लॉइड सेल म्हणजे कोणत्या सिनर्जिड और काय आहेत अँटीपोडल. ओके. त्याच्यानंतर मग लास्टला काय आहे सुडोगॅमी. काय आहे सुडोगॅमीमध्ये काय येणार मग पॉलिनेशन काय आहे याच्यामध्ये मस्ट आहे. बट इथं काय आहे एक पासून डायरेक्टली काय तयार झाला एम्ब्रिओ. ओके. ते म्हणजे काय आहे तर अपोमिक्सिस आहे. समजतं. या सगळ्या गोष्टी आहेत. हां. जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे बाहेरचा न्यूक्लियस सोडून जे बाहेरचा पार्ट आहे त्या पार्टपासून ते मग व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये येतात. एम्ब्रिओचा जो काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे तो मग ते तिन्ही आहेत त्याच्यामध्ये न्यूसेलस, इंटिग्युमेंट आणि चलाजा. त्या तिन्हीपैकी कोणत्याही एकापासून जरी डेव्हलप झाला तर ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी किंवा तिन्हीपासून जरी त्याच्यामध्ये काय असेल तरी तो ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी. ओके. ते सगळे कन्सेप्ट आहेत कशामध्ये अपोमिक्सिसमध्ये. ओके. मग अपोमिक्सिस डिराईव्ह फ्रॉम काय आहे टू ग्रीक वर्ड जे आहे अपो मीन्स काय आहे अवे आणि मिक्सिस म्हणजे काय आहे ॲक्ट ऑफ मिक्सिंग किंवा मिंगलिंग. रेफर्स टू द ऑकरन्स ऑफ अँड सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस इन द प्लेस ऑफ नॉर्मल सेक्शुअल प्रोसेस इन्व्हॉल्विंग रिडक्शन डिव्हिजन अँड फर्टिलायझेशन. दोन्ही रिडक्शन डिव्हिजन आणि फर्टिलायझेशन होतं आहे त्याच्यामध्ये. अदर वर्डमध्ये सांगायचं झालं तर काय आहे टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच काय आहे सेक्शुअल ऑर्गन रिलेटेड स्ट्रक्चर
टेक पार्ट बट सीड्स आर फॉर्म विदाउट युनियन ऑफ गॅमेट. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन सारख्या गोष्टी घडतात आहे, बट त्याच्यामध्ये काय आहे, गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाहीत आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे, असेक्शुअलमध्ये येते. ओके, सीड फॉर्म दिस वे आर काय आहे, व्हेजिटेटिव्ह इन ओरिजिन. जे काय आहे व्हेजिटेटिव्ह ओरिजिन आहे, रिप्रोडक्टिव्ह ओरिजिन नाही आहे त्यांचं, काय आहे व्हेजिटेटिव्ह ओरिजिन आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्यांना असेक्शुअलमध्ये टाकण्यात आले. वेन अपोमिक्सिस इज द ओनली मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन अ प्लांट स्पेसिस इट इज नोन ॲज ऑब्लिगेट अपोमिक्सिस. फक्त त्याच्यामध्ये काय आहे, अपोमिक्सिस हाच काय आहे त्याच्या मल्टिप्लिकेशनचा टाईप आहे. बाकी त्याच्यामध्ये काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार नाही आहे किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पण होणार नाही आहे, फक्त अपोमिक्सिस होईल. ओके, त्याच्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून काय डेव्हलप होणार आहे, एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे, ते म्हणजे काय, ऑब्लिगेट. ओके, आता दुसरं आहे फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. फॅकल्टेटिव्हमध्ये काय आहे, दोन्ही गोष्टी आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं आहे आणि काही टाईम त्याच्यामध्ये काय होतं आहे, अपोमिक्सिस पण होतं आहे. ओके, त्याला काय आहे तर फॅकल्टेटिव्ह म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स काय आहे, गॅमेटिक आणि अपोमिक्टिक रिप्रोडक्शन ऑकर्स. गॅमेट्स पण तयार होतात आहे आणि अपोमिक्सिस पण होतं आहे, त्याला काय आहे फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस म्हटलं जातं. द फर्स्ट डिस्कवरी ऑफ दिस फिनॉमिना इज क्रेडिटेड काय आहे, लिव्हॅनहुक यांनी डेव्हलप केलं होतं 1719ला. कशामध्ये, सिट्रस सीडमध्ये. ओके, जे अपोमिक्सिस आहे ते. त्याच्यानंतर काय आहे, अपोमिक्सिस इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड अमंग हायर प्लांट्स. मोर दॅन 300 स्पेसिस बिलॉंगिंग टू 35 फॅमिलीज आर अपोमिक्टिक. इन दिस मोस्ट कॉमन ज्या आहेत त्या ग्रॅमिनी आहे, कंपोजिटियाई फॅमिली आहे, रोजेसी आहे आणि रुटॅसी. त्याच्यामध्ये जर सिरियल्स बघितले तर त्याच्यामध्ये मेज, व्हीट, पर्ल मिलेट हॅव अपोमिक्टिक रिलेटिव्स. त्याच्यामध्ये काय आहे, अपोमिक्टिक रिलेटिव्ह सापडतात. कशामध्ये, जे सिरियल्स आहेत मेज, व्हीट आणि पर्ल मिलेटमध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 टाईप आहेत, पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी आणि अपोस्पोरी किंवा ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनी. ओके, मग त्याच्यामध्ये पहिला आहे पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस रेफर्स टू काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम द एग सेल विदाऊट फर्टिलायझेशन. मग त्याच्यामध्ये हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड 2 टाईप आहेत. हॅप्लॉइडपासून डेव्हलप झाला एग सेल त्याच्यापासून, तर त्याला काय आहे हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस म्हटलं जातं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, प्लांट्स विच डेव्हलप फ्रॉम सच एम्ब्रिओज आर हॅप्लॉइड ऑर स्टराईल असतात. हे हॅप्लॉइड आहेत म्हणजे काय असणार आहेत, स्टराईल असणार आहेत. ओके, डिप्लॉइड जर झाले, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस फाउंड इन काय आहे, सोलॅनम नायग्रम जे आहे त्याच्यामध्ये सापडतं आहे. ओके, समटाइम्स एम्ब्रिओ सॅक डेव्हलप्स विदाऊट रिडक्शन डिव्हिजन. ओके, विदाऊट रिडक्शन डिव्हिजन डेव्हलप होतात, त्या गोष्टी होतात आहे. सच एम्ब्रिओ सॅक अँड ऑल सेल विदिन आर डिप्लॉइड. काही ज्या आहेत डिप्लॉइडपासून डेव्हलप झालं तर त्यांना काय आहे, ओके, गिव्ह राईज टू डिप्लॉइड एम्ब्रिओज. सच पार्थेनोजेनेसिस इज नोन ॲज डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस हॅज बीन रिपोर्टेड इन अ ग्रासेस लाईक काय आहे, टॅराझॅकम जे आहे त्याच्यापासून तयार होतं आहे. इन अ प्लांट स्पेसिस लाईक काय आहे, टोबॅको. त्याच्यानंतर राईस आहे, पोलन ग्रेन्स मे बी इंड्यूस टू डेव्हलप इंटू काय आहे, एम्ब्रिओज त्याच्यापासून डेव्हलप होतात आहे. दिस डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओज फ्रॉम अ पोलन्स अँड आंतर टर्म ॲज काय आहे तर अँड्रिओजेनेसिस म्हटलं जातं. जर पोलनपासून असेल ते त्याच्यापासून डेव्हलपमेंट असेल तर. ओके, का तर अँड्रिओशियम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, कॉजेस पार्थेनोजेनेसिस कशामुळे होतं तर इनॅबिलिटी ऑफ अ पोलन ट्यूब. पोलन ट्यूबची जर इनॅबिलिटी असेल, डिस्चार्ज द कंटेंट इनसाइड द एम्ब्रिओ सॅक, त्याला एम्ब्रिओ सॅकपर्यंत घेऊन जाण्याची म्हणजे काय, थोडक्यात सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. ओके, त्यानंतर इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट, अट्रॅक्शन कमी असेल तर. त्याच्यानंतर काय आहे, अर्ली डिजनरेशन ऑफ द स्पर्म. ओके, लवकर ते डिजनरेट होत असतील त्याच्यामधल्या न्यूक्लियाई तर. त्याच्यानंतर काय आहे, व्हेरी लॉंग स्टाईल. ओके, स्टाईल जर काय आहे एकदम लॉंग असेल त्याच्यामधली, बट त्याच्यामध्ये काय आहे तेवढी पोलन ट्यूब डेव्हलप झालेली नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे, स्क्लेरन कायमेटस स्टाईल ज्या शॉर्ट असतील एकदम त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे, शॉर्ट पोलन ट्यूब शॉर्ट असेल. स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथ रेट स्लो असेल आणि जे काही स्पर्म सेल आहे त्या फास्टमध्ये मूव्ह करत असेल आणि रेट तर त्याचा कमी असेल कशाचा, पोलन ट्यूबचा, तर ते तिथपर्यंत पोहोचणार नाही ते डेव्हलप होऊन पण. त्याच्यानंतर काय आहे, स्टिम्युलेशन ऑफ पॉलिनेशन इन द अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. पॉलिनेशन होतं आहे कशाच्या अब्सेन्समध्ये, पोलन ट्यूबच्या तर. आणि त्याच्यानंतर काय आहे, जे काही इनकम्पॅटेबिलिटी आहे, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही टाईप्स आहेत त्याच्यामधले ते. ओके, मग त्याच्यानंतर अपोगॅमी आपण बघितलं, फ्रॉम आयदर सिनर्जिड ऑर अँटीपोडल सेल्स ऑफ द एम्ब्रिओ सॅक. मग त्याच्यामध्ये हॅप्लॉइड अपोगॅमी आणि डिप्लॉइड. हॅप्लॉइडपासून झाली तर हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड झाली तर काय आहे, डिप्लॉइड अपोगॅमी. ओके, त्याच्यानंतर अपोस्पोरी. अपोस्पोरीमध्ये काय बघितलं आपण, काय होतं अपोस्पोरीमध्ये तर अपोस्पोरीमध्ये एम्ब्रिओ स्पोरोफायटिक सेल जे आहेत त्याच्यापासून डेव्हलप होते. ओके, फर्स्ट डिप्लॉइड सेल ओव्हल लाईंग आउटसाइड द एम्ब्रिओज डेव्हलप इंटू अनदर एम्ब्रिओ सॅक विदाऊट रिडक्शन. एम्ब्रिओज
देन डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड एग सेल विदाऊट फर्टिलायझेशन. मग त्याच्यामध्ये काय आहे जेनरेटिव्ह आणि सोमॅटिक. ओके, ज्या काही सेल आहेत त्याच्यामध्ये कोणत्या आर्चिस्पोरियम सेल आहेत. ओके, त्या आर्चिस्पोरियम सेल एक्सेप्ट कोणत्या, एक्सेप्ट MMC ज्या आहेत त्या तिन्ही सोडून. ओके, त्यानंतर काय आहे अपोस्पोरीमध्ये त्याच गोष्टी आहेत, जनरेटिव्ह अपोस्पोरी आहे आणि दुसरी सोमॅटिक. जर काय आहे ती आर्चिस्पोरियमपासून डेव्हलप झाली असेल तर त्याला काय आहे जनरेटिव्ह म्हटलं जातं. ओके, वेन एम्ब्रिओ ओरिजिनेट फ्रॉम द एम्ब्रिओ सॅक दॅट हॅज डेव्हलप फ्रॉम द सेल आयदर न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट इज नोन ॲज काय आहे सोमॅटिक अपोस्पोरी. काही वेळेस काय आहे त्याच्यामध्ये आयदर न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटपासून असेल तर त्याच्यामध्ये काय आहे अपोस्पोरी. ओके, त्याच्यामध्ये येतं. बट अपोस्पोरीमध्ये दोन टाईप, त्याच्यामध्ये काय आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, हा जो वाला आहे तो ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी, आणि हा जो नॉर्मलवाला जो बघतोय आपण आर्चिस्पोरियम सेलपासून ते म्हणजे काय आहे अपोस्पोरी नॉर्मल. असे 6 टाईप पकडले जातात किंवा 4च पकडले जातात काही ठिकाणी, त्याच्यानुसार आहे. त्याच्यानंतर आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड ओव्हल लाईंग आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक बिलॉंगिंग टू द न्यूसेलस आहे इथं परत, आणि इंटिग्युमेंट्स रेफर्ड ॲज अ ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. देर इज अ नो प्रोडक्शन ऑफ अ अनदर एम्ब्रिओ सॅक लाईक अपोस्पोरी. याच्यामध्ये अपोस्पोरीसारखी डेव्हलप होत नाही. ओके, द्या दिस टाईप ऑफ स्पोरोफायटिक बडिंग विच इज अ व्हेरी कॉमन इन काय आहे सिट्रस अँड मँगो. याच्यामध्ये काय आहे ॲडव्हेंटेटिव्ह किंवा ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी जी आहे ती सापडते. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग क्लासिफिकेशनमध्ये परत 2 आहेत अजून क्लासिफिकेशन बघितलं तर, रिकरंट आणि नॉन रिकरंट. रिकरंटमध्ये काय येतं एम्ब्रिओसेक डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड सेलपासून ज्या डेव्हलप होतात त्यांना काय आहे रिकरंट अपोमिक्सिस म्हटलं जातं. देर इज अ नो रिडक्शन इन द क्रोमोझोम नंबर अँड ऑल द सेल्स ऑफ एम्ब्रिओसॅक आर डिप्लॉइड. रिडक्शन होत नाही, डिप्लॉइडपासून काय आहे डिप्लॉइडच तयार झालेला आहे, त्याला काय आहे रिकरंट म्हटलं जातं. ओके, दिस प्रोसेस रिपीटेड फ्रॉम अ जनरेशन टू जनरेशन अँड हेन्स कॉल्ड ॲज रिकरंट अपोमिक्सिस. ओके, जनरेशन टू जनरेशन सेमच ट्रान्सफर होणार आहे. ओके, जे नॉर्मल आहे ते, मग त्याला काय आहे रिकरंट अपोमिक्सिस म्हटलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये मग डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस येतं, डिप्लॉइड अपोगॅमी येते किंवा अपोस्पोरी हे टाईप्स येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे नॉन रिकरंट. कुठे गेला नॉन रिकरंट, गायब झालं बहुतेक त्याच्यामध्ये. हां, नॉन रिकरंटमध्ये काय आहे, नॉन रिकरंटमध्ये काय आहे जे हॅप्लॉइड आहेत, हॅप्लॉइड स्पेसिसपासून जे डेव्हलप होतं त्याला काय आहे नॉन रिकरंट म्हटलं जातं. आय थिंक ह्याच्यामध्ये असेल खाली. द प्लांट प्रोड्यूस बाय द मेथड्स कंटेन्स हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम अँड युजली काय आहे ते स्टराईल आहेत, स्टराईल आहेत किंवा हॅप्लॉइड आहेत, त्यांना काय आहे नॉन रिकरंट म्हटलं जातं. दिस प्रोसेस नॉट रिपीटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. ओके, एका जनरेशनपासून दुसऱ्या, स्टराईल असल्यानंतर पुढं कसे ट्रान्सफर होणार आहेत त्याच्यामुळे काय आहे एका जनरेशनमध्ये राहणारे त्याला काय म्हटलं जातं नॉन रिकरंट. रिकरंट म्हणजे काय रिपीट होणं. ओके, नॉन रिकरंट म्हणजे काय आहे नॉट रिपीटेड. ओके, इट इन्क्लूड्स हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस अँड हॅप्लॉइड अपोगॅमी येते त्याच्यामध्ये. मग रोल काय आहेत प्लांट ब्रीडिंगमध्ये अपोमिक्सिसचं, तर रॅपिड प्रोडक्शन ऑफ प्युअर लाईन. याच्यामधून काय आहे प्युअर लाईन जे आहे त्याचं रॅपिड प्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर काय आहे मेंटेनन्स ऑफ सुपेरियर जिनोटाईप, याच्यामधून काय आहे सुपेरियर जिनोटाईप जो आहे तो डेव्हलप होतो आहे. ओके, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे कॉन्झर्वेशन ऑफ हेट्रॉसिस. हेट्रॉसिस आपल्याला पुढे येईल, हेट्रॉसिस आणि इनब्रीडिंग डिप्रेशन ते आपण ज्यावेळेस पाहू तिथं हेट्रॉसिस तुम्हाला सांगेल मी का आहे हेट्रॉसिस त्या सगळ्या गोष्टी. ओके, इन सम केसेस हायब्रिड विगर मे बी कॉन्झर्व फॉर अ मेनी जनरेशन बाय युझिंग काय आहे रिकरंट अपोमिक्सिस. ओके, ते हायब्रिड जेवढं असतं तेवढं काय आहे त्याच्यामध्ये हेट्रॉसिस जास्त असतं, आणि जेवढं जवळ आहे तेवढं काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन जास्त असतं. ओके, जे हायब्रिड आहेत हायब्रिडमध्ये हेट्रॉसिस जास्त असतं म्हणजे काय आहे व्हॅरिएशन जास्त असते, वायडर ॲडॅप्टेबिलिटी आहे त्याची. ओके, आणि जेवढं इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय आहे ते जे जवळचे क्रॉसेस आहेत ते होणार, विकनिंग ऑफ इम्युनी सिस्टम, त्या सगळ्या गोष्टी. मग ते येईल आपल्याला इनब्रीडिंग डिप्रेशन आणि हेट्रॉसिस एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. या सगळ्या गोष्टी आहेत आजच्या लेक्चरच्या. ओके, त्याच्यामध्ये काय आहे आपण रिप्रोडक्शन पाहिलं, रिप्रोडक्शनमध्ये मग 2 सेक्शुअल आणि असेक्शुअल. सेक्शुअलमधल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण, त्याच्यामध्ये मेगास्पोरोजेनेसिस, मायक्रोपोरोजेनेसिस, त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस, मायक्रोगॅमेटोजेनेसिस काय आहे मेगा गॅमेटोजेनेसिस. त्याच्यानंतर असेक्शुअलमध्ये 2 काय आहे व्हेजिटेटिव्ह आणि दुसरं काय आहे अपोमिक्सिस. व्हेजिटेटिव्हमध्ये परत 2 नॅचरल आणि काय आहे कोणतं आर्टिफिशियल. ओके, त्याच्यामधले 2ही पाहिले. त्याच्यानंतर अपोमिक्सिसमध्ये 2 काय आहे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामधले 4 आपण 6 पाहिले, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी, त्याच्यानंतर काय आहे अपोस्पोरी, डिप्लोस्पोरी, त्याच्यानंतर अपोगॅमी, पार्थेनोजेनेसिस आणि सुडोगॅमी. ओके, त्याच्यानंतर त्याचे रोल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके.